मित्रांनो, जनरेशन गप्पांचा हा तिसरा एपिसोड. बऱ्याच जणांनी विचारलं आतापर्यंत की हे तुमचं स्क्रिप्टेड असतं का? तर ऑनेस्टली कुठलीही स्क्रिप्ट घेऊन आम्ही आत्ता बोलत नाही आहोत. इनफॅक्ट जे काही टायटल आत्ता या जनरेशन गप्पांच्या तिसऱ्या एपिसोडचं येईल ते या गप्पा झाल्यानंतर आम्ही ते विचार करून टाकू. त्याच्यामुळे आत्ता आम्हालाही माहिती नाही आहे की आत्ता आम्ही काय बोलणार आहोत. पण आत्ता मतदान चालू आहे सगळीकडे, म्हणजे मतदानाचा प्रचार चालू आहे. आणि हेच चालू करायच्या आधी मी हेही सांगायचं आहे मला की आम्हाला कुठल्याही इथे प्रचारासाठी किंवा कुठल्याही कॅम्पेनसाठी हा पॉडकास्ट नाही आहे. त्याच्यामुळे मी कुठल्या पक्षासाठी बोलणार नाही आहोत. पण आता कॉन्टेक्च्युअल राहावं आणि काहीतरी रेलेव्हंट राहावं, काहीतरी आत्ता सध्या चाललं आहे याच्यावरती आपण बोलावं म्हणून सिलेक्शन ऑफ अ कॅन्डिडेट आता होणार आहे महाराष्ट्रासाठी. 20 तारखेला आपलं मतदान आहे आणि ऑफकोर्स सगळ्यांनी मतदान करावं ही या पॉडकास्टतर्फे सगळ्यांना अपील. पण निर्णय महाराष्ट्र घेणार आहे आणि या निर्णयामागे काहीतरी इन्फ्लुएन्स असतो मनावरती की मी कुठला कॅन्डिडेट निवडू, कोण राज्याच्या सरकारच्या हेडवरती आलं पाहिजे. तसं म्हटलं तर आत्तापर्यंत देश चालत आला आहे, राष्ट्र चालत आलं आहे, आपला स्टेट चालत आलं आहे. सत्ता येते, सत्ता जाते, आपलं जीवन राहतं चालू. मे बी काही जणांना खूप अफेक्ट होतं वरती कोण आहे, आणि ते मे बी द व्हेरी रिच पीपल, दे मे बी नॉट सो रिच पीपल, जे सामान्य माणसांना काहीच फरक पडत नाही कशाचा. जगातल्या, फक्त भारतातलं नाही. इकडे युद्ध चालू असतात, काही असतात, पण बिचारे सामान्य माणसाला भरडत असतात. त्यांना काही पडलं नसतं अजिबात की कोणी राज्य करते काय. आपण व्यवस्थित आपलं काम करतोय ना, आपण लोकांना सुख देतोय ना, लोक आपलं सुख देत आहेत ना, वी आर हॅपी, अशी जनरली गोष्ट असते. पण जे राज्य करते असं वाटतं आम्ही कसं राज्य चालवतो, आम्ही ह्यांना कसं काय हे पुरवतो, आम्ही ह्यांना ते देतो आणि त्याच्यामुळे हे लोक जगत आहेत. नॉट ॲट ऑल. आम्ही आमच्या स्वतःच्या जबाबदारी जगत असतो आणि आमच्या जबाबदारी जगत लोकांना मदत करत असतो किंवा त्रास देत असतो. जे काय करत असतो ते ही त्याची गोष्ट आहे. आता आपण ज्या जनरेशन गप्पा मारतो ना, तर त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की जनरेशन आपल्या घरामध्ये कायम 3 असतं. एक पहिलं जनरेशन म्हणजे माझ्यासारखे म्हातारे, आता ज्यांनी संन्यासाश्रम घेतला पाहिजे असे, काही तुझ्यासारखे गृहस्थाश्रम आले, आणखी लहान मुलं. ह्याच्यामध्ये गॅप म्हणजे म्हणणं काय, गॅप म्हणजे काय असते, गप्पा आपण मारतोय, गॅप म्हणजे काय असतं, तुला काय वाटतंय गॅप म्हणजे काय असते? गॅप म्हणजे मला असं वाटतं की ओव्हरऑल डिफरन्स इन द माइंडसेट, की तुमच्या जनरेशनला ज्या व्हॅल्यू सिस्टीम्स होत्या त्या व्हॅल्यू सिस्टीम्स आत्ता कदाचित रेलेव्हंट म्हणण्यापेक्षा त्या सध्या एक्सपोज नाही आहेत आमचं जनरेशन. आणि त्याच्यापेक्षा वेगळं आपण बघतो गार्गीच्या, स्पृहाच्या ओव्हरऑल बोलण्यावरनं की त्यांना जे व्हॅल्यूज एक्सपोज होत आहेत ते खूप वेगळे आहेत. तर ही जी गॅप आहे, व्हॅल्यूजची गॅप असं मला वाटतं, ही जी गॅप आहे. कितीही फरक पडला ना आणि किती व्हॅल्यू जरी झाल्या ना पुष्कळा, तरी आपल्याकडे पूर्वी आपलं जीवन 100 वर्ष धरून चालले होते. त्यांनी काय केलं होतं, 4 भाग पाडले होते. पहिला भाग म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, शिक्षण घ्यायचं. दुसरा भाग म्हणजे गृहस्थ आश्रम, म्हणजे घर चालवायचं. तिसरा वानप्रस्थ आश्रम, म्हणजे लोकांना मदत करायचं. आणि संन्यास आश्रम, बेसिकली हे भूमिका जी असते ती फार महत्त्वाची असते. आपण लहान असताना आपली भूमिका अशी असते, माझी डेव्हलपमेंट, तुमची डिसिजन्स माझ्या प्रमाणे आपण डिसिजन घेत असतो. दुसरी जी ग्रुप असतो त्याच्यामध्ये काय असतं की गृहस्थ, म्हणजे माझे सगळे, म्हणजे माझी मुलं, माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझी बायको, यांना प्रेफरन्स दिला जातो. तिसरा जो असतो ते आपण सगळे, आता मुलांची लग्न आले असतात, त्यांचे सासूसारे आले असतात, आणखी नातेवाईक जमलेले असतात, तर त्यांच्या दृष्टीने विचार करायचा, हा तिसरा भाग. आणि चौथा म्हणजे संन्यास आश्रम, सर्वांसाठी सर्वेपी सुखद संतो असा विचार करायचा.
असे 4 दृष्टिकोन असतात. ते कधी तेच असावेत. ते जर लफडं आलं ना की भानगड होते. म्हणजे परवा एक आलोकने चित्र टाकलं होतं. एक म्हातारा माणूस हातात काठी घेऊन नाताला घेऊन नवीन तरुणला प्रोत्साहन दिलं पाहिजे. बिचारा मधला आपला म्हणतो काय झालं म्हणून. असे त्या वेळेला त्या दृष्टीने तुम्ही जर विचार केलात तर यू विल बी हॅपी. तर तुम्ही लहानपणी तर कळलं की आता मी लग्न करायला पाहिजे, नो. तुमचे जे शिक्षण आहे, मीचं डेव्हलपमेंट म्हणजे माझं करिअर, माझी डिग्री, माझा अभ्यास, माझं चारित्र्य ह्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही डिसिजन घेतली पाहिजेत. म्हणजे घेतली जातातच ते आपोआप, पण तेच लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर गृहस्थामध्ये माझी मुलं, त्यांना व्यवस्थित शिक्षण द्यायचं, त्यांना आपल्या त्या गरजा पुरवायच्या, त्याला चांगलं वळण लावायचं, आपल्या बायकोची काळजी घ्यायची, आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायची. हे गृहस्थ आश्रमाचं आपला बिझनेस जो आहे, धंदा जो आहे, प्रोफेशन जो आहे, त्यात आपण डेव्हलपमेंट करायची. हा तिसरा म्हणजे आपली जे मुलं काम करतायत त्यांना मदत करायची. डिसिजन घेतलंय वानप्रस्थ. आणि संन्यास म्हणजे निवांतपणे शांतपणे जे चाललंय ते पाहायचं. असे 4 डिसिजनचे प्रकार असतात असं माझं मत आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे मॉडर्न सायकॉलॉजीच्या ह्याच्यात हेच स्पायरल डायनॅमिक्स या काहीतरी फ्रेमवर्कमध्ये टाकलं आहे. आणि त्यांचं म्हणणं काय माहिती का, त्यांचं म्हणणं असं आहे की कुठलाही मनुष्य असो किंवा कुठलाही इट कॅन बी अप्लाइड टू एनीबडी. इट कॅन बी अप्लाइड टू वन पर्सन, किंवा एखादा देश असेल त्याला पण अप्लाय करता येईल, किंवा एखादं कंपनी असेल त्या कंपनीला अप्लाय करता येईल, किंवा एखाद्या कंपनीतलं एक स्पेसिफिक डिपार्टमेंट असेल त्याला अप्लाय करता येईल. पण एव्होल्युशन जे होतं ते असं स्पायरल अप होतं, फ्रॉम मी टू वी टू मी असं ते होत राहतं. आणि फॉर एक्झाम्पल एका माणसाच्या आयुष्यात आपण बघितलं की पहिलं असतं ते आपण मुलं सगळे शाळेत जातात, सगळे एकत्र शिकतात. त्यांना जे ज्ञान दिलं जातं हे एकत्रित दिलं जातं. इट इज अ वी फेज. वी आर लर्निंग टुगेदर. बाकीचे शिकतायत म्हणून मी शिकतो. सो दॅट इज अ वी फेज. आणि ते आपल्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते ब्रह्मचर्य असतं ते. आणि त्याच्यामध्ये अगेन इट्स अ वी फेज. ते जेव्हा माणूस काम करायला लागतो, लग्न करतो, फॅमिली वाढवतो, तेव्हा तो मी फेज मिळतो, वी टू मी. आणि दॅट इज अगेन अ फेज वेअर ही स्ट्राइव्स फॉर और शी स्ट्राइव्स फॉर माय ग्रोथ, माय फॅमिली, माय प्रोटेक्शन. तिथे लफडं होतं राजा. नाही, मी कम्प्लीट करतो आधी. आणि हे मी फेज जेव्हा त्यांच्या मुलांचे लग्न होतात, जसं तुम्ही म्हणलात की वानप्रस्थात जातात, तेव्हा परत ते वी मध्ये जातात. आणि वी इज अबाउट शेअरिंग वॉट एव्हर एक्सपिरियन्स तुम्ही मिळाला आहे फॉर द पीपल हू आर इन द मी फेज. आणि फायनली जेव्हा संन्यास म्हणतात, दॅट इज अगेन अ मी फेज. जेव्हा माझी स्पिरिच्युअल इव्हॉल्वमेंट जी आहे ती पीकला जाते, आणि आय एम थिंकिंग अबाउट माय सेल्फ बट ॲट अ डिफरंट लेवल देन वॉट आय वॉज थिंकिंग जेव्हा मी त्या गृहस्थ फेजमध्ये होतो. तर हे सिमिलर आयडियोलॉजी आहे असं मला वाटतं. सिमिलर आहे, पण बेसिकली यात गंमत काय माहिती का, की माझी डेव्हलपमेंट ही माझ्या शिक्षणापर्यंत मी डिसिजन घेतला आहे, लग्न केलेलं आहे, त्यानंतर माझीच डेव्हलपमेंट मीच माझं काय लोकांना ऐकलं पाहिजे असं असतं कामा नये. माझ्याबरोबर माझी बायको आहे, तिचं काय म्हणणं आहे, माझी मुलं आहेत, त्यांचा कुठे प्रेफरन्स आहे, त्यांना कुठे चांगलं वाटतंय, त्यांना काय शिकावंसं वाटतंय हे बघितलं पाहिजे. म्हणजे माझी मुलं आहेत म्हणून ती अशी शिकली पाहिजेत, माझी बायको असंच वागलं पाहिजे, मग भांडणं होतात, मग डायव्होर्स, मग 100 गोष्टी. माझ्या कडे लक्ष द्यायचं, महत्त्वाचा प्रेफरन्स द्यायचा हे तुमच्या लहानपणी 25 वर्षापर्यंत, आता 30 म्हणा, काय हरकत नाही. त्यानंतर तुमचं लग्न झालं की यू शूड टेक केअर ऑफ युअर चिल्ड्रन फर्स्ट, गिव्ह प्रेफरन्स टू देअर वेलबिंग, आणि त्यानंतर ती पुढची डिसिजन घ्यायची, ही महत्त्वाची गोष्ट असते. इथे उलटं काय होतं हल्ली, मी जो आहे तोच कायम राहतो. आता जो आपला ह्याच्यातला गंगेचा म्हातारा जो होता तो संन्यास आश्रमातला खरा, पण तो मीच किती लफडी होता म्हणणं. अशी ती डिसिजन्स घेताना यू शुड हॅव दिस टाईप ऑफ प्रेफरन्स असं आमचं म्हणणं आहे. याचे पूर्वीचे लोक घ्यायची की ना माहीत नाही, पण दिस आयडियल असं माझं म्हणणं आहे. तुम्ही डिसिजन हा पॉईंट एक काढलात. आणि डिसिजन्स म्हणजे
खूप लेवलला आपण सतत घेत असतो. होय. म्हणजे आता आपण येऊन या बागेत संध्याकाळी बसून बोलण्याचा डिस्कशन करण्याचा निर्णय, हा डिसिजन आपण घेतला म्हणून हा आता पॉडकास्ट निर्माण होतोय. असेच मायक्रो आणि मॅक्रो डिसिजन्स आपण लाईफमध्ये घेतो. आणि आता आपण ज्या घटकेला आहोत किंवा ज्या सिच्युएशनला आहोत, त्या दॅट सिच्युएशन किंवा दॅट इज अ प्रोडक्ट ऑफ ऑल दीज डिसिजन्स. बरोबर. तर निर्णय घेताना बरेचदा द्विधा पण होते. काही वेळेस निर्णय घ्यायला फार अवघड जात नाही. इट इज अन ऑब्वियस डिसिजन. मे बी नुसता आळस झटकला तर तो निर्णय घेतला जातो. पण काही वेळेला अशी वेळ असते की माणसाला वाटतं की त्या डिसिजनला तो इतकं महत्त्व दिलं जातं की हे डिसिजन मी असं घेतलं किंवा तसं घेतलं आणि माझं आयुष्य इतकं बदलणार आहे. आणि दॅट रिअली अफेक्ट्स हिज स्ट्रेस लेवल्स. आणि मग तो निर्णय घ्यायचा की नाही असा तो एक सिच्युएशन येऊन बसते. तर अशा सिच्युएशन्स तुमच्या जनरेशनला कितपत यायच्या आधी आणि आत्ताच, बिकॉज वी आर स्पॉइल्ड बाय चॉईसेस, की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम येतोय का इट इज अ बेसिक ह्युमन नेचर टू बी स्ट्रगलिंग विथ डिसिजन्स. दॅट आय वॉन्ट टू अंडरस्टँड की तुमच्या वेळेस पण असं होतं का? तसं काय माहिती का पुष्करा, जो कर्तेपणा तुम्ही घेतलात ना, म्हणजे पुरोगामी दृष्टिकोन तुमचा जो आहे, सायंटिफिक दृष्टिकोन, मी ह्या गोष्टी अशा केलेल्या आहेत आणि मी डिसिजन घेतलेला आहे, दॅट इज फॉल्स. दॅट इज कॉजिंग प्रॉब्लेम. तुमचा जर का तुम्ही दृष्टिकोन असा बदललात की यू आर पॅसिव्ह, यू आर सिलेक्टेड, यू आर क्रिएटेड, यू आर ऑफर्ड ए जॉब विथ युअर कपॅसिटीज, अंडरस्टँड युअर कपॅसिटीज, हे जर तुम्हाला कळलं ना, मग कुठेच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे मी ही गोष्ट करतोय, मी डिसिजन घेतला आहे. आता ही गोष्ट मी ॲट द एज ऑफ 75-76 म्हणू शकतो. त्या आधीच्या सगळ्या लोकांना वाटत असतं की मीच डिसिजन घेत असतो, मीच घेतो. पण खरी गोष्ट तशी नसते. यू आर सिलेक्टेड बाय 33 crores ऑफ फॅक्टर्स अराउंड यू ॲट गिवन, नॉट ओनली फॉर कम्प्लीट लाईफ, ॲट गिवन टाईम. इथे जेव्हा आपण आलो आज या ठिकाणी, तेव्हा आपण यायचं कधी ठरवलं? तू आला पुण्याहून, आपण वी वेअर सिलेक्टेड टू डू दिस पर्टिक्युलर शूटिंग ॲट ह्या गार्डनमध्ये. हे आपण तुला असं वाटतं की आपण ठरवलं? नो, हे डिसाईड केलेलं होतं पूर्वीच की श्रीकांत आणि पुष्करने बसून या ठिकाणी गप्पा मारायच्या. वन्स यू थिंक इन दिस फॅशन की मला सिलेक्ट केलेलं आहे, माझी कपॅसिटी पाहिली गेलेली आहे, आणखी मला ते जॉब ऑफर केलं आहे, मला शिकवलं पण गेलेलं आहे. आलं का लक्षात? शिकवलं पण गेलेलं आहे, पढवलं गेलेलं आहे आणि ते कसं होणार आहे पण ठरवलं आहे. मी फक्त सुंदर करायचं, हे जर तुम्ही एकदा घेतलं ना, दिसायला काय प्रॉब्लेम येत नाही. नाही, बरोबर आहे. कारण म्हणजे आता आपण या ह्याच्यामध्ये आहोत आणि हा निर्णय घेतला गेला आहे म्हणून आपण तसं म्हणतो. बट आता बरेच वेळा आमच्या जनरेशनला किंवा माझ्यापेक्षा काही मी 10 वर्ष कमी जी लोक असतील त्यांना हा निर्णय घ्यायला लागतो की मी हा जॉब घेऊ का हा जॉब घेऊ. आता अजून जॉब घेतलेला नसतो, पण या जॉबनी मध्ये काहीतरी प्रोज अँड कॉन्स असतात, त्या जॉबमध्ये काहीतरी प्रोज अँड कॉन्स असतात. ही पण विधा असते की अरे मी जॉबच करू का मी माझं स्वतःचं काहीतरी चालू करू, कोणाच्या अंडर काम करायचं नाही आहे. पण मग तेव्हा डोक्यामध्ये विचार येतात की अरे ती भीती येते मनामध्ये की खरंच हे होईल का, म्हणजे सस्टेन होईल का, मला जे फॅमिली करता रिस्पॉन्सिबिलिटी ती मला करता येईल का. आणि म्हणून त्या लेवलला ते निर्णय त्यांना घ्यायला डिफिकल्ट जाते. तर असा निर्णय जेव्हा घेतला नाही आहे आणि घ्यायची वेळ आली आहे, अशा वेळेस असे एक्झाम्पल्स काही आहेत का तुमच्या वेळेस? माझ्याकडे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. आता मी स्वतः जर का बघितलं पुष्करा, तर जेव्हा मी आणखी नाना, आमच्या जनरेशन गॅप होती भरपूर, म्हणजे आमच्या 35 years ऑफ डिफरन्स. जेव्हा मी MBBS झालो तेव्हा माझं काय करिअर फार चांगलं नव्हतं अजिबात. नानांना भयंकर काळजी वाटली का श्रीकांत MBBS होतो की नाही. ते मी झालो. त्यानंतर मला पण माहीत नव्हतं की मला पुढे काय PG करायला मिळेल किंवा काय, म्हणजे शक्यच नव्हतं अशी गोष्ट. टू बी व्हेरी फ्रँक, इट वॉज नॉट पॉसिबल ॲट ऑल. पण गोष्ट अशी झाली की मी मिशन हॉस्पिटलला मला इंटर्नशिप कंपल्सरी करायला लागली आणि त्या ठिकाणी सगळ्या इतक्या बदलल्या की मला अगदी अक्षरशः हाताला धरून पिडियाट्रिक्सकडे आणून सोडलं. आता हा माझा अनुभव म्हणून मी असं म्हणणार, पण
तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट केलं असतं. इट इज अ फॅक्ट. असं रॅन्डमली कुठल्या गोष्टी होत नसतात. तुमची कपॅसिटी पाहिली असते. तुमच्या आधी खूप गणितं घातली गेली असतात. त्या गणिताची उत्तरं आली असतात. त्या उत्तरांची परत गणितं घातलेली असतात. आणखीन त्या गोष्टी घडत असतात. हे जर समजलं ना की मग काही प्रॉब्लेम येत नाही. मी हे करतोय, आता मला हे बदलावंसं वाटतंय, खरोखर वाटतं ना, चान्स येतो ना, बदलून टाक, काही प्रॉब्लेम नाही. पण ती बदल चांगलं का वाईट, माझं कसं होईल, असं तुमचं चांगलंच होणार. बी पॉझिटिव्ह अबाउट एव्हरीथिंग अँड डू इट विथ हार्ट. तुम्हाला अपयश येऊ शक्य नाही. यू विल बी डेफिनेटली सक्सेसफुल इफ यू टेक प्रॉपर डिसिजन. ॲक्सेप्ट केला तर आपला डिसिजन ॲक्सेप्ट करायचा नसतो रे. कारण त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची नसते. जबाबदारी घेतली ना की परत लपड होतं. मी सांगितलं ना त्या की मी काम करतो म्हटलं ना की जबाबदारी आली. मग त्याची सगळी प्रॉस अँड कॉन्स तुमच्याकडे आले. आणखीन ते सफरिंग पण आलं. बरोबर आहे. ॲक्च्युली तुम्ही म्हणताय तसं की दिल की सुनो जसं आहे बॉलिवूडमध्ये सांगितलं जातं. आणि मग एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे की आणि माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात द्विधेमध्ये तेव्हा बरेचदा सिच्युएशन ही अशी असते. पण असं एक गंमत सांगितली एखाद्याने की तुमच्या डोक्यात जे द्विधा असेल की डिसिजन ए वर्सेस डिसिजन बी, ओके, तर टॉस अ कॉईन. ओके, आता टॉस अ कॉईन म्हटल्यानंतर एखादा म्हणलं की काही सांगतोय काय, पण त्याच्या पुढची गंमत अशी आहे की टॉस अ कॉईन आणि जेव्हा ती वरती अर्ध्या हवेमध्ये असते तेव्हा तुम्हाला छापा पडावा का काटा हे ऑलरेडी तुम्हाला वाटत असतं. ते काय वाटते ते ओळखा आणि ते करा. कारण तुम्हाला जेव्हा हार्ट इज सेईंग दॅट. म्हणजे असं पण म्हणलं जातं की जेव्हा माणूस द्विधेमध्ये असतो तेव्हा तो खूप विचार करत बसतो आणि तो अनेक जणांची मतं घेतो. बरेचदा असं असतं की डिसिजन ऑलरेडी घेतला असतो, होय, पण तो जस्ट व्हॅलिडेट करत असतो की हे बरोबर आहे ना. कारण जबाबदारी डोकं असते. आणि त्या कारणाने मी घेतलं बरोबर की नाही लफडी करतो. दुसरं काय त्यात नाही. नेहमी गोष्ट काय असते ती का दुसऱ्या ताटातली पुरणपोळी आणि माझा थाळी थाळी ह्यात फरक असतो. माझ्याकडे एक लहान कविता होती अशी. त्यांची मुलं आमची मुलं हुशार पण त्यांची चटपटी. आमची मुलं हुशार त्यांची चटपटी. त्यांच्याकडे दुसऱ्याची मुलं जास्त हुशार असं आपलं वाटतं आणि आपली मुलं आता त्याच्यात गंमत अशी आहे की दुसऱ्याचं घर चांगलं असतं, दुसऱ्याचा बंगला चांगला असतो, माझा आलिशान फ्लॅट चांगला नसतो. वेन यू स्टार्ट कम्पेअरिंग विथ अदर्स तर ऑलवेज इन प्रॉब्लेम. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या शेवटी असं आलेलं आहे की केले कष्ट. आमचा जेव्हा हे कलेक्टर तेव्हा त्यांचा सेक्रेटरी कायम आमची त्यांच्या खालची पायरी. केले कष्ट भरपूर, मिळालंही पुरेपूर, पण नाही मिळालं सुख. सतत राहिली मनात रुखरुख. कारण ताटातल्या पुरणपोळीपेक्षा आमचं त्या थाळीकडे लक्ष. का बरं नाही यामुळे होणार विमान असतं. अशी ती गमतीदार कविता होती. तर त्याच्यामध्ये दुसऱ्याची तुम्ही कम्पेअर केलीत ना. आता गुलाबाची फुलं किती सुंदर असतात ना. इतकी सुंदर फुलं असतात, ते छान छान कळ्या असतात सुंदर. गुलाबाच्या कळ्यांना खंत फार वाटे. गुलाबाच्या कळ्यांना खंत फार वाटे. कसलं आपलं झाड हे की त्याला काटे. कळ्यांचं ऐकून हसलं कमळ. म्हणालं जिथे माझा जन्म तिथे किती गदळ. पण तिथूनच हसलो मी मान ताट ठेवून. सारे झाले खुश आले मला घेऊन. इथे आधार बसवा थेट भगवंताच्या शिरी. नाही त्याला वाटली माझी कधी शिशारी. अरे कुठलंही काम कुठलंही स्थान ताट जर मान तर मिळतं समाधान. समाधान हे मानण्यावरही नसतं, समाधान हे असतंच. पण ते यू शुड अंडरस्टँड इट की मी समाधानी आहे. हे किती वेळा गंमत काय असते की आपण समाधानी वाटतच नसतं ना अजिबात. आणि त्याकडे दुःखात त्यांचं नशीब. कारण दे आर सिलेक्ट फॉर दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ फिलिंग्स असं माझं मत आहे. त्यांना काय नावे विचार करत नाही. बिचाऱ्यांना तसं होत आहे. त्यांना आपण सांगायचं डोंट वरी द थिंग्स विल बी बेटर. दुसरं काही नाही. बरोबर. सो बेसिकली निर्णय हे महत्त्वाचे असतात. आणि निर्णय घेताना मी जेव्हा ॲनालाइज करतो, जेव्हा आय ट्राय टू अप्लाय न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग टेक्निक्स टू हेल्प पीपल, तेव्हा मी काय ॲनालाइज करतो की द्विधा असते मनामध्ये लोकांच्या की मी ए डिसिजन घेऊ का बी डिसिजन घेऊ. आणि त्याच्यामध्ये त्यांची एक डिसिजन स्ट्रॅटेजी असते की समटाईम्स अ डिसिजन इज टू ट्राय टू गेट अवे फ्रॉम समथिंग, समटाईम्स अ डिसिजन इज टू गेट टू समथिंग. आणि
बरेचदा तो डिसिजन गेटिंग अवे फ्रॉम समथिंग हा प्रत्येक वेळा चुकीचा असतो असं नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की सपोज मी आणि माझा मित्र आहे, आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही जिमला जायचं कारण आता व्यायाम करायचा आहे. सो आम्ही सेम पॅकेज घेतलं, आम्ही सेम पैसे भरले, सेम वेळ, सेम करणार आम्ही सगळं. पण माझ्या मनामध्ये हे डिसिजन का घेतलं मी? कारण आय वॉन्ट टू गेट फिट. आणि माझ्या मित्रांनी डिसिजन घेतलं आहे कारण ही डझंट वॉन्ट टू गेट फॅट. सो सेम डिसिजन घेतलं आहे. मी घेतलं आहे कारण मला आय वॉन्ट टू गेट टू समथिंग, आणि त्यांनी घेतलं आहे कारण ही वॉन्ट्स टू गेट अवे फ्रॉम समथिंग. जोपर्यंत मनामध्ये या सिच्युएशनमध्ये ॲक्च्युली नीड ही आहे की आय शुड बी एबल टू गेट टू समथिंग. कारण जर का आय एम टेकिंग अ डिसिजन टू गेट अवे फ्रॉम फॅटनेस, एक स्पेसिफिक वजनापर्यंत किंवा लेवलपर्यंत मी आपला स्टॅग्नेट होऊन राहीन. माझं फिटनेस लेवल एका पर्टिक्युलर लेवलच्या वर जाणार नाही. पण ॲट द सेम टाईम मे बी आय विल ट्राय टू फाइंड अ वायडर अँड वायडर हॉरायझन की मी अजून छान फिट कसा राहू शकतो. हे जस्ट एक्झाम्पल दिलं आहे मी. सो दिस इज अन एक्झाम्पल की या सिच्युएशनमध्ये नेसेसरी असतं की डिसिजन शुड बी टूवर्ड्स की ॲम आय ट्राईंग टू गेट टू समथिंग ऑर ॲम आय ट्राईंग टू गेट अवे फ्रॉम समथिंग. बट ॲट द सेम टाईम जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला एक डोरबेल सिस्टीम लावायची आहे सिक्युरिटीसाठी, तेव्हा आपण निर्णय का घेतो आहे? हा वी वॉन्ट टू गेट अवे फ्रॉम एनी स्ट्रेंजर एंटरिंग द हाऊस, प्रोटेक्शन करतो आहे. तर अशा वेळेस हा निर्णय घेतो आहे आपण टू गेट अवे फ्रॉम समथिंग. सो प्रत्येक वेळा मी असं बघतो ॲनालिसिस की सिच्युएशन डिमांड्स की इट शुड बी टेकन, अ डिसिजन स्ट्रॅटेजी शुड बी टू गेट टू समथिंग, और सिच्युएशन डिमांड्स दॅट द डिसिजन स्ट्रॅटेजी शुड बी टू गेट अवे फ्रॉम समथिंग. पण त्या सिच्युएशनमध्ये लोक जिथे गरज असते की आय वॉन्ट टू टेक अ न्यू जॉब बिकॉज आय एम नॉट हॅपी इन दिस जॉब, अशा वेळेस काय होतं की वेन दे गो इन द न्यू जॉब दे गेट स्टॅग्नेटेड बिकॉज दे डोंट हॅव अ डेफिनेट गोल की मी कुठे पोचायचं आहे, मला एक्झॅक्टली व्हाय हॅव टेकन डिसिजन टू रीच वेअर. कारण त्यांची डिसिजन स्ट्रॅटेजी अशी असते की आय एम ट्राईंग टू गेट अवे फ्रॉम समथिंग. बरोबर. तर हे माझं ऑब्झर्वेशन आहे की दिस इज वन ऑफ द रिझन्स की डिसिजन्सबद्दल लोक प्रोकॅस्टिनेट करत राहतात की अरे मी हे घेतलं आहे का बरोबर आहे. कारण दे डोंट हॅव समथिंग कॉल्ड ॲज अ गोल वेन दे हॅव टेकन अ डिसिजन. तुमचं काय मत आहे? तुम्ही जे डिसिजन घेतलेला आहेत ना, तो कशासाठी घेतला आहे त्यापेक्षा तुम्ही काय घेतला आहे हा महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही जर का तो जॉब घेतलात, का घेतला? तिथला हा बॉस मला रागवतो म्हणून. तिथला रागवणार नाही का? तिथला रागवणारच ना. तिथे परत झालं की परत जॉब बदलायचा. असं किती वेळा करत असायचं? मग गोष्ट अशी की तुम्ही जो डिसिजन घेतलात तो रिमेनिंग अवे फ्रॉम समथिंग, म्हणजे माझी काय म्हणतात ते नड जी आहे ती भागावी म्हणून जर का काम करायचं असेल तर त्यात काही मजा नाही. तुम्ही पैशासाठी काम करतात म्हटल्यानंतर त्याची काय मजा नाही. अर्थात जॉब जो मिळाला आहे तो तुम्हाला करणं भागत असतं. आणि शेवटी पापी पेट का सवाल आहे. मला काम आवडतं की नाही काय त्या भानगड नाही. पण जे काम तुम्ही करतात ना ते आवडून करा. मग तुम्हाला त्याच्या आवेश जायला लागणार नाही, रोर जायला लागणार नाही. यू डू इट विथ हार्ट अँड माइंड. जे काय असेल ते, अगदी तुम्हाला हे काढतात ते स्वीपरचं काम असेल, डू इट विथ हार्ट अँड माइंड. आणखीन बी हॅपी. तर हॅपी होण्याचा हा एकच प्रकार असा आहे माझं मत आहे की कुठलं दिलेलं काम करण्यासाठी आपल्याला सिलेक्ट केलं आहे, आपल्याला शिकवलं आहे, आणखीन आपल्याकडून करून घेतलं जात आहे. आय शुड डू इट विथ माय हार्ट. समजा तरी सांगितलं आता तू आता स्वीपरचं काम बंद कर आणि त्याचं दुसरं काम करा ना, काही हरकत नाही. तुम्हाला आपोआप चान्स सारखे मिळेल. प्रयत्न करा. आता असं अजिबात म्हणणं नाही आहे की प्रोग्रेस करायला प्रयत्न करू नका. प्रोग्रेसचा प्रयत्न करा आणि मिळाला तर ते घ्या. पण मी प्रोग्रेस जर का मिळालं नाही तर डिप्रेस होऊ नका ना. की जे काम मी करतोय करण्याचं मला हीच जी फरक जो आहे ना तो आध्यात्मिक फरक आणखीन तुमचा पुरोगामी, की काम माझ्याकडून करून घेतलं जात आहे. आता मी जे बोलतोय ना हे माझ्याकडून बोलून घेतलं जात आहे. अंडरस्टँड इट, देन यू विल बी हॅपी. नाही तर पुढे काय बोलू, अमुक काय करू, असे प्रॉब्लेम मला येऊ शकतात ना. थोडासा विषय बदलूया आपण. म्हणजे निर्णय ही थीम आहेच आत्ताची. पण तुमच्या क्लिनिकल तुमच्या करिअरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असो किंवा होय, तुम्हाला अनेक निर्णय पेशंट्स करता घ्यायला लागले.
होय. तर असं काही मजेशीर अनुभव आहे का की तुमच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, वेगळंच घडलं, पण ते पेशंटच्या दृष्टीने ऍक्च्युली चांगलं. पुष्कळ माझी गमत तर वेगळीच आहे, कारण माझा दृष्टिकोनच पूर्ण वेगळा आहे, कारण कोणाला पडणार पण नाही. त्याकडे परवा तो मुलगा आला, त्याने मला नमस्कार केला. त्याच्या मावस वयाच्या बाळाला घेऊन आला होता. हा जो मुलगा मला आठवलं 1981 साली प्रॅक्टिस सुरू केली होती, तेव्हा त्याला माझ्याकडे आणलं होतं. छोटंसं बाळ, 10 महिन्याचं, वजन 2.5 किलो. इतकं बारीक, इतकं बारीक, इतकं बारीक होतं. मला वाटलं ह्याला खूप ट्रीटमेंट झाली होती, काय काय झालं होतं, काय काय. त्याची हिस्ट्री अशी होती की त्यांना खूप दिवसाने बाळ झालं होतं. आईला इम्फर्टिलिटी होती आणि बाळ झालं आणि ते काय असंच खात नाही, पीत नाही, बारीक राहिलं. खूप डॉक्टर झाले, खूप वेळा त्याला आजार काय काय झाले. आता काय करायचं. मी सोलापूरला जेव्हा होतो तेव्हा एका पुस्तकात वाचलं होतं, कंजेनायटल ट्युबरक्युलोसिस, म्हणजे जन्मजात TB. किती रेअर गोष्ट, मला वाटते कोणाला माहिती पण नसेल. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. का पेटली, का ते मी वाचलं होतं की इम्फर्टिलिटी का असते आपल्या भारतामध्ये. किती तुमची जी फॅलोपियन ट्यूब, हे फॉलोपियन ट्यूब नाही, ह्याच्यामध्ये तुमची युट्रस जे असतं ना, ते एक्सक्रिटरी फेज जर का असेल तरच त्याचे इम्प्लांटेशन होतं ना. त्याचं होतच नव्हतं आणि ते प्रॉडक्ट सारखे इन्फेक्शनच्यामुळे लग असं की त्याला ते हे झालं, बाळ झालं. म्हटलं प्रॉब्लेम या आईला ट्युबरलच असणार, ते बाळाला मिळालं असणार. आपण जे वाचलं होतं, जे आय वॉज ग्रूम्ड टू टेक केअर ऑफ दिस चाइल्ड, ओनली दिस चाइल्ड. असा प्रकार कधी पेशंट असं नाही, पण तेव्हा तो डिसिजन होता ना, तो कुठून आला होता. आय वॉज ग्रूम्ड टू टेक दिस डिसिजन. किती वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी. ही जी गंमत असते ना, ही मला खूप एन्जॉयमेंट काय मिळते. आणि त्या कारणाने मला नेहमी असं वाटतं की मी काय एवढा काय फार भारी वगैरे काय नाही, पण जे काही मी करतोय ते माझ्याकडून करून घेतलं जात आहे आणि करून घेतलं जात आहे ते खूप छान आहे आणि मला ते आवडत आहे आणि मी आवडून ते करून घेतो. अशा सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये की आता आपण जे बोलतोय, मी आता हे आता सुचलं, एकदमच बोलत सुचलं, आपण काही कुठला काही शोध काही बोलत नाही, करत नाही. अशा सुचतात गोष्टी. आणि दुसरा एक मुलगा होता, आता मी फुशार का मला वाटणार लोकांना की तो माझ्याकडे सकाळी 11:30 वाजता येऊन वाट बघत बसला की डॉक्टर येतील. बघितलं काय होतं, पोट दुखतंय. ठीक आहे म्हटलं, संडास झाली नसेल. दुसऱ्या दिवशी परत आला, पोट दुखतंय. म्हणला हा सारखा येतोय, बाकी काहीच चालू नव्हतं. म्हणलं युरिनचं इन्फेक्शन आहे का बघूयात, म्हणून युरिन तपासायला पाठवली. कुठे काहीतरी असेल, म्हटलं स्टोन बिन काय असेल तर बघूयात, कारण त्याकडे जास्त काही इन्व्हेस्ट मला आवडत नाही. तो रिपोर्ट येऊन आला, अल्कलाईन फॉस्फेट्स इन युरिन प्लस 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 प्लस. आमच्या शिंदगर गाडी लिहून दिलं. शिंदगर काय कुठं नाही, आणि हे फॉस्फेट्स बाहेर का पडतात एवढे, युरिनमध्ये एक्सरे होतात. ट्यूब पेटली. फर्स्ट एकदा शिकलो होतो की फॉस्फेट्स एक्सक्रीट का होतात, कॅल्शियम वाढलं तर, कारण त्याचा गुणाकार 40 असतो. कॅल्शियम कुठे बाहेर एवढं कुठून येत आहे, त्याला कुठे काय बोन लायसिस दिसत नाही आहे. त्याला पाठवलं एक्सरेला. पाठवल्यानंतर त्याचा फोन आला मला, अरे तू ह्याचं हे का सांगितलेस, ह्याला काही कंप्लेंट नाही काढ तर म्हणलं एक्सरे. स्पॉट्स हो, स्पॉट्स पेन म्हणजे आपल्या ऑडियन्स करता स्पाईनचा, म्हणजे आपल्या मणक्याचा TB असा डायग्नोज झाला होता. फक्त पोटात दुखतं आणि युरिनमध्ये फॉस्फेट्स हा प्रकार, एक जो प्रकार असतो केमिकलचा, तो वाढल्यामुळे इनडायरेक्टली हे निदान झालं होतं. आता हा जो प्रकार आहे ना पुष्कळा, ही जी गोष्ट आहे ना, की माझ्याकडनं त्या मुलाला ते डायग्नोसिस होऊन ट्रीटमेंट मिळावी यासाठीच झालेलं होतं माझं मत. अशा खूप गोष्टी होतात त्याच्यामध्ये. तुमचं असं म्हणणं आहे की आपण खूप स्ट्रेस नाही घ्यावा ऑफ टेकिंग द ओनर्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अगदी बरोबर. ऑफ अ डिसिजन. जस्ट बी इन द मोमेंट, डू द नेक्स्ट राईट थिंग. नाही, तुम्ही असं करा, तुम्ही प्रयत्न करा. अपयश मिळालं तर ठीक आहे, आपल्यासाठी नाही असं समजून घ्या.
दिस इज नॉट फॉर मी. प्रयत्न करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. यू शुड ट्राय फॉर बेटरमेंट. नवीन चांगला जॉब मिळण्यासाठी प्रयत्न करा वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, पण आहे तो जॉब वाईट करू नका. जे आहे तुझ्या ताटामध्ये ते एन्जॉय करत खा ना. त्या ताटामध्ये एक ते पुरणपोळी आणि मला काय खायला नाही, हा काय अर्थच नाही माहिती का. मग तुम्ही सुखी होणार नाही. ऑन द कॉन्ट्री, हे तुम्ही काम चांगलं न केल्याकडे तुमचे रिपोर्ट्स वाईट होतील आणि तुम्हाला पुढे कुठे जॉब मिळाले पण प्रॉब्लेम येतील. हे छान. ॲक्च्युली आता आपण बागेत बसलोय, आता सूर्य पण मावळला आहे, त्याच्यामुळे आता लाईट हळूहळू कमी होईल आणि आपण नॅचरल लाईटमध्ये शूट करतोय, त्याच्यामुळे अंधार पडेल. इथेच थांबूया आपण, पण मे बी थांबवताना नेहमीप्रमाणे एक कविताने आपण समारोप करू या एपिसोडचा. त्याचं काय आहे माहिती काय, मी फार पूर्वी एक कविता आली होती की माझं कसं आहे वाईट आहे कसं. नववर्ष आता ही कविताची गमत आहे की आपल्याला मी बसून लिहायला लावतो ना ही कविता. मी असं जनरली कधी करत नाही. पण नववर्षाचे करण्यास स्वागत, सुगत गाणं गात असे कोकिळा, शब्द कसे वापरायला मिळतात. वसंत आला वसंत आला, बगीचा सारा फुलून गेला. झेंडू फुलला पीत केशरी, शेवंतीचा पिवळा पिवळा, जास्वंदीचा लाल लाल, गुलाबाचे गुलाबी गाल, कृष्णकमळाचा निळा जांभळा आणि कुणाचा कसा आगळा. रंग आपले घेऊन सगळे तरोवेलींवर सुजून बसले. वसंत आला बगीचा सारा फुलून गेला. एवढं मी लिहिलं तयार करून बघा, जमून सगळं या वगैरे काय एकदम आकाशात आलं. दृश्य मनोहर तेच पाहण्या, नाजूक जुईली फुले अवेळी. दृश्य मनोहर तेच पाहण्या, नाजूक जुईली फुले अवेळी. सफेद आपला बघुती जामा, जरा मनातून हिरमुसले मग तोंड घेऊनी, जाई मागे हळूदळली. जाई पांढरीच असते ना, त्याला दडली. एक पाखरू अलगद आले, हळूच जुईच्या कानी लागले. नको रुसू ग माझे ताई, गोड मुका तू मजला देई. कशास दळशी जाई मागे तू, कशास होशी हिरमुसली. ग तव गंधाने मोहून जाऊन भुंगा गातो गाणे रण. भगवंताने गुण वाटले, कुणा कोणाला रंगीत केले. जाई जुई अन शुभ्र मोगरा, निशिगंधाचा तुरा आगळा. रंगीत जरी नाही दिसले, त्या गंधाने नाव घातले. कशास आपण कमी लेखावे, कशास दुसऱ्याशी तोलावे. काम आपले आपण करुनी, तृप्त मनाने जग जिंकावे. वा, मस्त. सो मित्रांनो, हा एपिसोड, तिसरा एपिसोड आपला काय टायटल येणार आहे ते आता मला नंतर सुचेल आणि ते मी टाकेन. पण जो काय असेल तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या मराठी ग्रुप्समध्ये शेअर करा. असेच भेटत राहू जनरेशन गप्पांमध्ये. स्टे ट्यून्ड राहा.